तेलंगाना से है। मेरे पापा, मेरा मेरा मिसेस, मेरा अंकल, दोनों 4 आदमी 5 आदमी आए। अभी दर्शन करके मैं खाना के जा रहा हूँ, ऐसा रोड क्रॉस कर रहा हूँ। एक ऑटो वाला आके एकदम धक्का मार के चले गए। उसको कुछ भी नहीं रोका, रोका रोका बोलते भी नहीं रोका, चले गए। ऐसा होता कैसा होता? मेरा एक धक्का डाल दिया, दूसरा भी धक्का डालता, कैसा उन कैसा मर जाता, कैसा क्या करता उन्होंने? शिर्डी शहरात दुहेरी हत्याकांडानंतर प्रशासनानं जोरदार कारवाईचं सत्र सुरू केलं आहे। शहरातील बेशिस्त व अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आरटीओ आणि शिर्डी शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून संयुक्तिक कारवाई केली जात आहे। मात्र ही कारवाई 2 दिवसांनंतरच थंड झाली असल्याचं चित्र दिसून येत आहे। साई प्रसादालयासमोर एका ऑटो रिक्षा चालकाने निजामाबाद येथील साई भक्त रस्ता ओलांडून जात असताना धडक दिली। यात वयोवृद्ध साई भक्त जमिनीवर कोसळला। यावेळी आपल्याकडून छोटा किंवा मोठा अपघात झाला याची कुठलीही गय न करता तो ऑटो रिक्षा चालक निघून गेल्यानं संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते रमेश गोंदकर यांना ही माहिती समजताच त्यांनी तात्काळ दुसऱ्या वाहनातून या साई भक्तांना साईनाथ रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केलं। यावेळी निजामाबाद येथून आलेले साई भक्त म्हणाले, बस है तेलंगाना से है। मेरे पापा, मेरा मेरा मिसेस, मेरा अंकल, दोनों 4 आदमी 5 आदमी आए। अभी दर्शन करके मैं खाना के जा रहा हूँ, ऐसा रोड क्रॉस कर रहा हूँ। एक ऑटो वाला आके एकदम धक्का मार के चले गए। उसको कुछ भी नहीं रोका, रोका रोका बोलते भी नहीं रोका, चले गए। ऐसा होता कैसा होता? मेरा एक धक्का डाल दिया, दूसरा भी धक्का डालता, कैसा उन कैसा मर जाता, कैसा क्या करता उन्होंने? कुछ भी नहीं करना ना, कौन भी नहीं है उधर, वो चले गए, ऑटो वाला चले गए, वो बराबर नहीं है, उसको देखना पड़ता। अभी मैं हॉस्पिटल से आया, हॉस्पिटल चेक कर रहा थी, उसको थोड़ा लग गया, इधर भी लग गया, पैर भी लग गया और गिरा, पूरा नीचे गिरा। मैं उठाते उठाते ऑटो वाला चले गया। अमर कुमार, निजामाबाद। 2:30-3च्या सुमारास भोजनालय समोर गेट समोर एक रिक्षावाला, ऑटो रिक्षावाला हे साई भक्त रोड क्रॉस करीत होते। त्यांनी न बघता तो सिनियर सिटीजन होता, त्याच्याबरोबर कुटुंब होतं 4-5 जणांचं, पण त्यांनी मागे पुढे न बघता त्याला धडक दिली आणि पळून गेला। त्यामुळे काय झालं, तो भक्त एक तर कमी ते 70-80 त्याचं वय आहे आणि त्याला बीपी शुगरचा त्रास, तो खाली पडला, एकदम हे झाला। त्याला दवाखान्यात न नेता रिक्षावाला, हा ऑटो रिक्षावाला पळून गेला। त्या ठिकाणी मी आलो, त्यानंतर मग दुसरा ऑटो रिक्षावाला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि आता त्यांना साईनाथ रुग्णालय येथे त्यांच्यावर उपचार चालू आहे। त्याचे 2 दिवस म्हणतात तशी परिस्थिती आहे। प्रशासनाने फक्त 2 दिवस हे केलं आणि त्यानंतर काल परवापासून जी परिस्थिती आहे तेच तिथं शिंगणापूर असतील, ऑटो रिक्षा असतील, इतर वाहनं असतील, भोजनालयाचा रस्ता एवढा वर्दळीत आहे, साई भक्तांना चालायला जागा राहत नाही आणि अशा ठिकाणी एवढा सोयीसुविधा आहे। प्रशासन वेळ आणि या ठिकाणी विनंती केली आहे, या ठिकाणी वाहतूक शाखेचा माणूस पाहिजे। वरिष्ठांना तक्रार केल्या पण कुठल्याही प्रकारची गांभीर्याने दखल घेतली म्हणून त्यामुळे अशा प्रकारच्या घटना होतात। तरी पोलीस वरिष्ठ यांनी दखल घेणे गरजेचे आहे। विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट। वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल। शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता। तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा। बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85।